बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ब्रह्मभूतप्रसन्नात्मा शुभाशेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परां। ब्रह्मभूतप्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परां। ब्रह्मभूतप्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। अध्याय 18 श्रीमद् भगवद्गीता अध्याय 18 श्लोक क्रमांक 54 आणि ओवी क्रमांक 1102 बरोबर ना? ओवी क्रमांक 1102. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्. एक चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो. ती प्रासंगिक आहे म्हणून सांगतो. ज्याच्या संबंधाने त्यांनी जाणून घ्यावं. एकदा काय झालं की हनुमानराय हे सतत श्रीरामचंद्र प्रभूंच्या सेवेत राहत होते. सारखे त्या सेवेत राहत होते. तर सीतामाईंना त्यांचा थोडासा हेवा वाटला आणि त्यांनी सांगितलं की आमचं स्वातंत्र्य तुझ्या सेवेमुळं बाधित होतं, त्यामुळं आम्हाला निर्बाध सेवा करावी म्हणून सर्व सेवा आमच्या वाट्याला आली पाहिजे असं सांगितलं. हनुमानराय म्हटले मी सेवा सोडू शकत नाही. पण भगवान रामचंद्रांनी त्यांना सांगितलं की आता सीतामाईंचा हट्ट आहे तर तुम्ही ही सेवा काही काळ हे करा. रात्री जे आहे दिवसभर तुम्ही भजन करा पण रात्री म्हणजे सेवा करा. रात्रीची सेवा तुम्ही या ठिकाणी थांबवा असं सांगितलं. ते राहिले पण त्यांना रामरायाशिवाय काय कर्मेना. मग ते काय करायला लागले, दिवसा सेवा करायचे, रात्री महालाभोवती रात्रभर भजन करीत भोवती प्रदक्षिणा करायचे. तर त्या वेळेत त्यांनी विचारलं तुम्ही आता तुम्हाला सेवेतून मुक्तता झाल्यानंतर तुम्ही का म्हणून रात्री जा. आणि ते काय करायचे, चुटकी वाजून भजन म्हणायचे. अशी चुटकी वाजून भजन म्हणायचे. आणि मला वाटतं रामकिंकर उपाध्यायांनी पण लिहिलं आहे. आणि मग ते म्हणणे किंवा झोपी ह्याच्यामध्ये तुम्ही भजन रात्रीचं चुटकी वाजून भजन का करता. तर त्याचं कारण असं आहे, ते एरवी चपल्या घेऊन दोन्ही हातात ते भजन करत होते. तर ते चुटक्या वाजत भजन का करायला लागले. त्याचं कारण असं आहे म्हणे की रात्रीचं ज्यावेळेला भगवंताला झोप येते किंवा आळस येतो त्यावेळेला ते जांभई देतात. आणि आपल्याकडे जांभई देताना चुटकी वाजण्याची वयोवृद्धांची परंपरा आहे. त्यामुळे ते चुटकी वाजवतात. त्याच्या चुटकी वाजवली म्हणजे का त्याचं कारण असं आहे की कुठेतरी धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे जितक्या जांभया जास्त येईल तर त्यावेळेला त्याचं तेवढ्या आयुष्याचा क्षय होतो. त्यासाठी त्यांनी चुटकी वाजवली म्हणजे हा त्याचा दोषाचा परिहार होतो असं. म्हणून ते म्हणे माझ्या रामरायाला झोप येईल म्हणून मी चुटकी वाजित भजन रात्रीच्या भोवती करतो असं सांगितलं. आता तुम्ही म्हणाल का हे कशासाठी सांगितलं. तर ज्याच्यासाठी सांगितलं त्याला कळलं. तर आता हे चुटकी वाजित भजन आहे. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समस हा गुह्यतमच राहील. नाही तर मला जगायचं आहे ना अजून.
जे समोर आहे ते हनुमंताच्या गदेपेक्षा जास्त आहे. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. भगवान परमात्मा अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये गीता आदरविली माघारी ना या न्यायाने एकाध्यायी गीतेचा सुद्धा आता उपसंहाराकडं विषय चाललेला आहे. तर त्याच्यामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जे विश्वातले मानवमात्र आहेत त्या मानवमात्रांना त्याचा यथार्थ बोध व्हावा यासाठी आणि सर्व भगवंताची एकच इच्छा आहे की सर्व भगवंताची संतती आहे. त्यांनी आत्ताच गेलं फार विशेष 29व्या अध्यायाच्या मंगलाचरणामध्ये की आई जी आहे आईच्या गर्भात असणारा मुलगा जो आहे तो आईला दिसत नाही, मुलाला कळत नाही, पण मुलाचं सर्व आई वाचून होत नाही. त्याचं पोषण मात्र आईच करत असते मुलगा दिसत नसताना सुद्धा आणि मुलाला जाणीव नसताना देखील, असं नाथ महाराजांनी उदाहरण दिलं. त्याप्रमाणे प्रत्येक काय चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलवी ते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका मानसाची देहो चालवी अहंता मीची एक करता म्हणू नये. तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर नाही हे नाही त्याचं तुका म्हणे विठो भरला सबाई तया उने काय निज सुखा ना तया उने काय तुका म्हणे विठो भरला सबाई तया उने काय चराचरी अशा प्रकारचं सांगितलेले. किंवा फुटती तरुवर उष्ण काळमाशी जीवन तयाशी कोण घाली या अभंगाचा शेवट आहे. तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. अशा प्रकारचा परमात्मा जो आहे तो सर्वांचं जरी जे लोक नास्तिक आहेत नास्तिकवादी काय म्हणतात जग नावाचा पदार्थ आपलं ईश्वर नावाचा पदार्थ जग नाही हे भूताप आहे असं सांगतात. पण त्यांच्या प्राणाचं तर्पण कोण करतो? परमात्माच करतो. असा परमात्मा अत्यंत दयाघन असणारा परमात्मा अर्जुन निमित्त कृत्य अर्जुनाला फक्त निमित्त करतो. आणि आह श्री भगवान वासुदेवा वासुदेव म्हणजे ज्याच्या दिव्य स्वरूपात सर्व विश्व हे चराचर विश्व आंतरबाह्य जो व्यापून आहे अशा प्रकारचा असणारा हा वासुदेव सर्वच जगताचं कल्याण व्हावं ही त्यांची काय आहे तळमळ आहे. कारण अर्जुनालाच एकट्याला निमित्त केलं परंतु अर्जुनाच्या निमित्ताने सर्वांनाच सर्व मानव भगवानाला मुलगा जितका मुलाच्या जीवनामध्ये जितका सुखाचा विस्तार होत जातो त्याचा आनंद त्याला जितका होतो त्यापेक्षा अधिक त्याच्या मातेला होतो त्याच्या पित्याला होतो. त्याप्रमाणे भगवान हा जगत पिता आहे आणि भगवान हा सगळ्या जगन माता आहे. त्यामुळं परमात्म्याला मानवजात जेव्हा निर्विषय निरुपाधिक अशा प्रकारचं ज्याला काय निरंकुशा तृप्ती भोगताना दिसतो तेव्हा परमात्म्याला जो आनंद आहे तो आनंद त्याच्या स्वरूपभूत आनंदसुद्धा त्याच्यापुढं फिका आहे. अशा प्रकारची खरी स्थिती आहे. म्हणून भगवान परमात्मा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सांगत आहे. भगवंताला काय वाटतं न शोचती न कांक्षती जगात कोणीही शोकाकुल असू नये आणि न कांक्षती आणि जगात कोणालाही अनात्म पदार्थाच्या विषयी काही इच्छा त्यांनी करावी असं नाही. त्याने आत्मस्वरूपाची इच्छा करावी आणि ती इच्छा त्याची पूर्ण व्हावी. आणि असं आहे की भगवंताची योजनाच आहे की या ठिकाणी आत्मसुख विषय ते त्याचं परमात्म्याचं आणि त्याचं नित्यसिद्ध ऐक्य असल्यामुळं परमात्मा सच्चिदानंद घन किंवा आनंद घन असल्यामुळं त्या आनंदाची उपलब्धी त्याला सहज होऊ शकते निश्चित होऊ शकते आणि त्यामध्ये त्याचे प्रयत्न सफल व्हावेत असं भगवंताचं मनोगत आहे. आणि संसारातल्या कोणत्याही गोष्टी ज्या आहेत तर त्याच्या कर्मसापेक्षाच व्हावा असंच भगवंताचं मनोगत आहे. आता त्यामध्ये जर सुद्धा जीवाला भगवंतानी का बरं त्याच्या मनाप्रमाणे होऊ द्यावं ना
भगवान तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे, तर मग सर्वांचीच मनोगत पूर्ण व्हावी असं भगवंतानी ही शक्ती त्या ठिकाणी त्या भगवंताच्या मनोकामनेच्या पूर्ततेसाठी का नाही योजली? याचं कारण ही योजनाच याच्यासाठी आहे की सर्व माझी असणारे हे जे संतान आहे यांना आनंदाकडेच प्रवृत्ती व्हावी आणि आनंदाचीच प्राप्ती व्हावी. म्हणून कर्म सापेक्ष फलदातृत्व परमात्म्याने ह्या विश्वसृष्टीमध्ये एक नियम रूपाने ठेवलेला आहे की ज्या वेळेला जीवाला कधीतरी ह्या ज्या व्यावहारिक जगतामध्ये ज्या होणारे जे अनर्थ आहेत ह्या अनर्थाच्या ठेचा त्याला जर वारंवार लागल्या तर कधीतरी त्याच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण व्हावं, म्हणून हा नियम असाच ठेवलेला आहे की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ठीक आहे ना? अशा प्रकाराने परमात्म्याची ही योजना आहे. ही सुद्धा त्याची कशासाठी? त्याची योजना जीव अनर्थातून मुक्त व्हावा यासाठीच आहे. स्वामी महाराज सांगायचे की एक मुलगा आणि आईचं प्रेम मुलावर किती आहे, परंतु त्या मुलाने कुठली तरी शेजारची चोरी केली आणि ती वस्तू आईला आणून दिली आणि दाखवली. आईने सांगितले कशी मिळवली? त्यांनी सांगितलं तो दुसऱ्याची नजर चुकवून मला ही आणायचीच होती म्हणून मी घेऊन आलो. आईनं काय करावं? चुलीमध्ये एक दाभण तापवला आणि तो त्याचे डाग त्याच्या दोन्ही हातावर दिले. आता त्या आईच्या ठिकाणी दया आहे की आईच्या ठिकाणी न्याय आहे? ऐके नाही, आईच्या ठिकाणी न्याय आहे आणि दया आहे, परंतु त्याच्यामध्ये नियमाचं पालन करताना दिसतं. त्या न्यायात दया आहे का दयेत न्याय आहे? त्याच्या न्यायात सुद्धा काय आहे? दया आहे. एक गोरखपूर प्रकाश हे रामसुद्दाजींनी एक छोटं पुस्तक काढलं होतं मध्ये, परमात्मा दयाळू की न्यायी असं. तर त्याच्यामध्ये त्यांच्या सभेमध्ये निर्णय झाला की परमात्मा दया आहे आणि न्याय आहे, परंतु त्याच्या दयेत न्यायात दया हे त्याचं काय आहे? वैशिष्ट्य आहे आणि शास्त्र प्रमाणाने सिद्ध होणारी गोष्ट आहे, युक्तीनं उपपत्तीनं सिद्ध होणारी गोष्ट आहे. म्हणून भगवंताला असं वाटतं नाही न शोचती न कांक्षती. त्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत किंवा ऋष्यती पाठ घेतला तरी त्याचं चिंतन करता येतं. तर या ठिकाणी मनुष्य आहे ना, असा एक मनुष्यच प्राणी असा आहे की आपल्याला इतर जे प्राणी आहेत जगामध्ये, घोडा घ्या, कुत्रा घ्या, कोणताही प्राणी मात्र घ्या, पशु घ्या, पक्षी घ्या, तर त्याच्यामध्ये ते आनंदी आहे की दुःखी आहे हे त्यांचा चेहरा वाचून मनुष्याला कधी कळू शकत नाही. आपण नेहमी चिंतन करतो. त्या ठिकाणी कुत्रा जेव्हा विवळतो तेव्हा आपल्याला कळतं की याला काहीतरी दुःख झालेले आहे. घोडा जेव्हा हिस्सतो तेव्हा आपल्याला वाटतं की काहीतरी याला प्रतिकूलता झालेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. पण माणसाचा चेहरा पाहिले की लगेच आपण म्हणतो तुम्ही उदास दिसता, तुम्ही आज हसता म्हणजे काहीतरी तुम्हाला काहीतरी अनुकूल झालेलं आहे, तुम्ही आनंदी दिसता असं म्हणतो. हे विश्वातलं फक्त मानवालाच असं एक देणगी दिलेली आहे परमात्म्याने की त्याच्या चेहऱ्यावरून त्याचा हास्य असावं. कारण मानवाला कायम हसता येतं, मानवाला कायम आनंद भोगता येतो, स्वप्नात देखील दुःख नाही अशा प्रकारची जी स्वरूपस्थिती आहे तीही त्याला प्राप्त करता येते. माणसाचं मात्र हसण्यावरून कळतं की नाही ह्याच्यामुळं चेहरा जो आहे तर हा आनंदी आहे किंवा हा दुःखी आहे हे आपल्याला कळतं. हा विषय जरी स्वसंवेद्य असला तरी व्यवहारी आहे, व्यवहारातही ही गोष्ट आपल्याला दिसून येते. म्हणून भगवंताला असं वाटतं का कोणीही शोक करू नये आणि कोणीही दुःखी असू नये आणि कोणीही ज्या आनंदासाठी सगळं जग लालायित आहे ती त्याची इच्छा पूर्ण व्हावी. आणि ही एकच आकांक्षा किंवा जिज्ञासा अशी आहे की मुक्तीची मनुष्याने जिज्ञासा केली तर ज्या वेळेला तो मुक्त होतो त्यावेळेला त्याची ही जिज्ञासासुद्धा निवृत्त होते, कारण ही इच्छित वस्तू प्राप्त होते. आणि ही इच्छित वस्तू प्राप्त झाली की हिचं एक महत्त्वाचं लाभ आहे आणि तो म्हणजे कोणता? तर मनुष्याला सांसारिक भोगापासून जे होणारं सुख त्या सुखाची त्याला कधीही इच्छा होत नाही, कारण त्याला निर्विषय सुखाचा अनुभूती आल्यामुळं त्याला हे जे आपण प्रयत्नपूर्वक विषय संपादन करतो त्याच्यामध्ये असणारं अनित्यत्व, पारतंत्रत्व, दोषदर्शन, मिथ्यात्व ह्या गोष्टीमुळं त्याला त्याची पुन्हा कधी इच्छा होत नाही. ती काल परवा सांगितली होती ना की सांगे कुमुद दळाचे ताटे जो जेवीला चंद्रकिरणे चोखटे तो चकोरू काय वाळवंटे चुंबित असे.
ज्या चकोर पक्षाला कुमुदाच्या दळाचं आपलं ताटव्यातलं मकरंद सेवन करता आलं तो वाळूमध्ये तोच खुपशीलच कशाला, अशा प्रकारची स्थिती आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की माणसाला जर व्यवहारी जीवनामध्ये त्याच्या आईवडिलांचं मनोगत पूर्ण केलं तर त्याला एक आगळं वेगळं समाधान मिळतं. तो म्हणतो माझी आईची इच्छा होती मी कलेक्टर व्हावं म्हणून ते त्यांनी कशासाठी केलं, आईवडिलांचं मनोगत पूर्ण करण्यासाठी. तसं भगवंतानी हे जे मानव मात्रांचं निर्माण केलेलं आहे भगवंताचं मनोगत आहे की सर्वांनी पुन्हा माझ्या स्वरूपापासून च्युत न होता माझ्या स्वरूपातपर्यंत मिळावं. ही परमात्म्याची काय आहे, ही परमात्म्याची आत्मक्रीडा किंवा आत्मरती आहे. आणि जीव जर त्या स्वरूपात जायचा असेल तर तो सुद्धा काय होतो, आत्मक्रीडाने आत्मरती अशा स्वरूपाचा होतो. म्हणून त्या ठिकाणी भगवंताची इच्छा आहे की आपल्याला शोक असू नये आणि आपल्याला आकांक्षा असू नये. एकच बाकीच्या ज्या आकांक्षा आहेत त्या आत्तापर्यंत कोणाच्याही पूर्णपणे जगामधल्या तृप्त झालेल्या नाही. त्या रावण चतुर्वेदी ब्राह्मण होता, त्यांनी सगळ्या प्रकारच्या प्रतिज्ञा केल्या. लंका सोन्याची करी झाली की नाही झाली. आणखीन काही त्याच्या संकल्पना होत्या. खारा समुद्र गोड करी झाला का, स्वर्गाला शिडी लागली. लंका सोन्याची केली परंतु रावण अपुरत गेला. स्वर्गाला शिडी करता आली का, नाही करता आली. आणि समुद्र खारा समुद्र मधुर गोड करता आला का, आला नाही. माणसाच्या व्यवहारातल्या पातळीवरच्या कोणत्याही ज्या इच्छा आहे त्या इच्छेची पूर्तता होत नाही. पण इथं देवाची होईन ते होती तरी का चित्ती न धरावे. मला जर देवस्वरूप व्हायचं तर ही इच्छा मात्र पूर्ण होते. आणि म्हणून संसारामध्ये माणसाला दुःख कशाला निर्माण केलं, दुःख हे परमात्म्याने तुला याच्यासाठी ठेवलं की त्या दुःखाने जेव्हा तू गांजून जाशील किंवा विषयांच्या सुखात जेव्हा रंगून जाशील आणि त्याच्यापासून तुला जेव्हा पावलोपावली दुःख येईल तेव्हा तुझी बहिर्मुख धावणारी वृत्ती कधीतरी अंतर्मुख होईल, परमात्मा सन्मुख होईल. अशाच प्रकारची ह्या सृष्टीची मानवांसाठी रचना आहे. म्हणून त्याच्यामध्ये मानव म्हणजे नेहमी हसतमुख असला पाहिजे. तोडी बका फोडिली गोहरी तैसा दिसे तोंडावरी, किंवा की थेंबेनी वेरे वार काय निंदा मोटके ऐके कपाळ धरुनी ठाके थेंबेनी वेरे वारेनी शोके चिखलू जैसा. अशा प्रकारचं जीवन जे आहे ते जीवन भगवंतालाच आवडत नाही. म्हणून हे माऊलीलाही आवडत नाही. म्हणून ही गोष्ट भगवंतांनी मुख्य सांगितली, न शोचती न कांक्षती. साधूला आणि परमात्म्याला मानव मात्रांचं दुःख सहन होत नाही. त्या दुःखाचा निराश करण्याचा उपाय रात्रंदिवस ते सांगत असतात. स्वामी रामतीर्थांचं सांगतात की रामतीर्थ आमच्याकडं ते अमेरिकेमध्ये एक स्त्री आली. त्यांचं व्याख्यान ऐकून त्याला ते आवडलं. तेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख का आहे तर तिचा एकुलता एक मुलगा जो मरण पावला होता आणि त्याच्या दुःखाने ती दुःखी झाली आणि ते काही करून तिचं ते दुःख काही जाईना. मग ह्याला काहीतरी उपाय करावा म्हणून ते आले. तर तिनं विचारलं की गुरुजी मला माझा एकुलता एक मुलगा गेला आणि त्याच्यामुळे जे दुःख आहे ते दुःख काही माझं जात नाही, तर तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता. त्यांनी सांगितलं तुझा मुलगा गेल्यामुळे झालेलं दुःख आहे ना हे मी तत्काळ तुझं दुःख दूर करू शकतो. तिने सांगितलं तुम्ही सांगाल तो उपाय मी करीन. आणि त्यांनी तिला असं सांगितलं की आता तिचं काय आहे ते वर्णभेद फार होता. वर्णभेद म्हणजे गोरे आणि काळे हे किंवा आपले देशी आणि विदेशी अशा प्रकारचा भेद अजूनही आहे म्हणतात. ते पांढरे आणि गोऱ्या वर्णभेद अजूनही काही आहे इंग्लंड वगैरे काही राष्ट्रामध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तू एक निग्रोचा मुलगा मी तुला देतो, अनाथ आहे, गरीब आहे आणि त्याला तू दत्तक घे आणि त्या तुझ्या मुलाचं जे करत होते ते हे कर असं त्याला सांगितलं. त्याने सांगितलं हे कधीच शक्य नाही. तर ते म्हणे मग तुझं दुःख पण जाणं कधी शक्य नाही. तुम्हाला उपाय विचारला तर मी सांगितलेला तू उपाय कर. ते म्हणे दुसरा काय उपाय सांगा. ते म्हणले नान्य हा पंथा विद्यते आहे ना. तू विचारलेल्या जो प्रश्न आहे त्याला दुसरा कोणताच उपाय नाही. मी सांगितलेला एकमेव अद्वितीय हाच उपाय आहे. शेवटी ते नाईलाज झालं. ते म्हणे मी किती वाटेल इतकी तुम्हाला त्याची ही दक्षिणा देऊ शकते पण उपाय दुसरा सांगा. पण उपाय तर दुसरा नाही. नाईलाजाने तिनं तो स्वीकारला आणि तिला आनंद वाटला.
तिनं ते हा मुलगा हा माझा म्हणजे साक्षात पुत्र आहे असं समजून सर्व त्याचं करायला लागली. तिचं पुत्र दुःख दूर झालं. याचा अर्थ काय, साधूसुद्धा काही करतात की जीवाच्या खऱ्या आनंदाचा, शाश्वत आनंदाचा जो काही मूलभूत स्रोत आहे तो आहे आत्मसाक्षात्कार. आणि त्या आत्मसाक्षात्कारासाठी भगवान आणि साधू यांचं हृदय नेहमी तळमळत असतं. आणि लोकांना आपल्याला ते स्वामी महाराज म्हणजे खौट खोबरं आणि खट्याळ गिराईक, त्याप्रमाणे आपला शिष्य आहे, आपला भक्त आहे, आमकं केलं म्हणजे त्याला बरं वाटतं म्हणून त्याला तो उपाय देणं, हे काय त्याची प्रतारणा करणं आहे. शास्त्राज्ञेची, ईश्वराज्ञेची, साधूच्या ठिकाणी असणारं जे काही त्याचं कर्तव्य आहे, ह्या कर्तव्यापासून परांमुख होणं अशा प्रकारचे. तुका म्हणे खरे सांगू येतील रागे येते येवत रागे येते. ते आम्ही काही झालं तरी सत्य जे आहे तेच सांगणार आणि त्यांनीच जीवनात खरं कल्याण आहे. आणि ही गोष्ट भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की न कांक्षती, त्याला कोणती ह्या तुम्ही म्हणाल मोक्षाची इच्छा तरी एक इच्छाच आहे. स्वामी महाराज म्हणायचे की ह्या इच्छेला इच्छा म्हणू नये, कारण ही इच्छा काय करते, इतर सगळ्या जगातल्या भौतिक इच्छेची निवृत्ती करते. आणि भौतिक इच्छेची निवृत्ती करून ज्याची तुम्ही इच्छा करता, कोणाच्या परमात्मा प्राप्तीची इच्छा, परमात्म्याच्या ज्ञानाची इच्छा, आणि ते आत्मज्ञान, आत्मबोधी असं इथं शब्द केला ना, आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे. ज्या वेळेला त्याला ही स्थिती प्राप्त होते त्यावेळेला त्याला आता ज्ञानाची तरी इच्छा झाली का, उलट तो त्यावेळेला असं म्हणायला लागतो, काय मी विनाकारणच याच्या ठिकाणी मी त्याला जर म्हटलं अहो ते तुम्हाला हे साधन परत केलंच पाहिजे, काही नसलं ना तरी काय केलं पाहिजे, प्रमाण आपलं चिंतन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निधिध्यासन केलं पाहिजे. तो काय उत्तर देतो, ज्यांनी सगळं आयुष्य तुमच्या शब्दावरून वळवून टाकलं, आभाना पादक आवरण, असत्वा पादक आवरण किंवा अनानंदा पादक आवरण दूर केलं ज्या श्रीगुरूंनी, ऐक नाही, त्यांच्यासाठी काय म्हणायला पाहिजे होतं की विसरू कसा मी गुरु पादुकाला, एवढं म्हणायला पाहिजे. पण ते त्याला पूर्णपणे अपयश देतो शिष्य. खरा शिष्य गुरूंना अपयश देतो आणि शिष्यादिच्छेद पराजय. आपला मुलगा किंवा शिष्य जेव्हा वडिलांचा किंवा गुरूचा पराजय करतो खऱ्या अर्थाने, म्हणजे त्यांना अपेक्षित असणारा हा पराजय की तो काय तो सर्वात श्रेष्ठ मानला जातो. तर त्याप्रमाणे हे सगळे आवरणं दूर केल्यानंतर श्रवण करा. तर आजकाल तुम्ही दिसत नाही हो, ते म्हणतो श्रवण केलं पाहिजे. तो म्हणतो श्रवण कशासाठी करायचं गुरुजी, अरे प्रमाण संभावना दूर होण्यासाठी. मला प्रमाणाविषयी संशयच नाही तर श्रवण कशाला नको करू, पण मनन तरी केलं पाहिजे. मला प्रमेय संभावना नाही तरी मनन कशाला करू, निधिध्यासन केलं पाहिजे. विपरीत भावना नाही तर मी निधिध्यासन तरी कसा करू. अरे ही सगळी साधनं दृढ अपरोक्ष ज्ञानाची आहेत म्हणून केली पाहिजे, नसली तर प्रतिबंध निवृत्तीसाठी तरी केली पाहिजे. तो म्हणतो यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म तद अहम अस्मी. जे साक्षात अपरोक्ष ब्रह्म आहे ते तर मी स्वतःच आहे. साक्षात्कार कोणाचा करायचा, उलट साक्षात्काराचं स्वरूप गुरुजी तुमच्याच कृपेने मला कळलं की हा परमात्म्याचा साक्षात्कार होणं शक्यच नाही, असा जो निश्चय आहे त्याचंच नाव काय आहे, साक्षात्कार आहे. आता गुरूंना दिलेले हे पूर्णपणे अपयश आहे की नाही, हे सगळं अपयश आहे, पण हेच काय आहे, यश आहे. याचं कारण काय झालं, त्याच्या आता सगळ्या इच्छा निवृत्त झाल्या. परवा आपण सांगितलं स्वामी महाराजांचे ते गुरुबंधू मित्र ते बद्रीनाथला त्या गुहेत साधूकडे गेले. त्यांनी काय सांगितलं, हे म्हणले आपण प्रत्येकाने मनात धरून जायची शंका, आणि न विचारता साधूला कळतंय ना मग तो आपल्याला सांगेल. त्यांनी सांगितलं, गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं आपके मन में जो शंकाय आहे वो सब छोड़ दो, निरीच्छ हो जाओ. असं त्यांनी सांगितलं. स्वामी महाराज नेहमी सांगायचे. तशा प्रकाराने या ठिकाणी हे जे आता भगवान जाता उपसंहाराकडं जाता मनुष्य जीवनामध्ये कोणीही मनुष्याला आकांक्षा राहता कामा नये आणि शोक होता कामा नये. आणि तो प्रसन्न आत्मा शब्दाचा अर्थ आपण चिंतन केलं की आत्मा शब्दाचा अर्थ इथं अंतःकरण असा घ्यायचा.
आणि त्याचा खरा प्रसन्न आनंद कुठं अभिव्यक्त होईल? आत्मस्वरूपात आनंदाची अभिव्यक्ती होईल का अंतकरणात आनंदाची अभिव्यक्ती होईल? अंतकरण आनंदी असलं पाहिजे. म्हणजे सगळे लोक जे आहे तर काय अमृतानुभवामध्ये होईल ना आनंद शेवटी आनंद. काय ते होईल? मनोनी ज्ञानदेव म्हणे अनुभवामृते येणे सनुभोगीजे सने विश्वाचे नी. ज्ञानोबारायांनी आपल्या श्रीगुरूजवळ अमृतानुभवासारखा अध्यात्म विश्वातला इतका अलौकिक चिंतन सांगितलं आणि ज्ञानोबारायांनी मागितलं काय गुरूंच्याकडं? तर काय म्हणून ज्ञानदेव म्हणे ह्या अनुभवामृते येणे. मी सांगितलेला जो हा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आहे या ग्रंथाने अधिकाऱ्यांनी सुखी व्हावं असं नाही. सनुभोगीजे सने विश्वात्मक किंवा ज्ञानेश्वरीतली प्रार्थना आता विश्वात्मके देवे. या ठिकाणी संपूर्ण विश्वाने आनंदात न्हावून निघावं. त्यांना दुःख स्वप्नात देखील नसावं. दुःख संबंध विवर्जित असा निरसा आनंद की ज्याच्यासाठी तुकाराम महाराज रात्रंदिवस काय झालेले लालायित आहे. तुकोबारा काय म्हणतात? घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान परी मिळवण बहु माझी निरे कोणापाशी होये एक रज द्यारे मज दिन दुर्बळाशी. अशा प्रकारचा हा आनंद त्याला प्राप्त व्हावा अशा प्रकाराने सांगितलं. त्याच्यानंतर एक लक्षण सांगितलं. गीतेतलं कोणतंही असलं जे एक एक पद जरी घेतलं तर एका अक्षरात असे माझा रमाकांत. एक अक्षर घेतलं ते म्हणा एक अक्षर कुठे आहे काय पै अक्षर घेतलं तरीसुद्धा तुम्हाला आयुष्यभर पैचा अर्थ निश्चय असा ठेवला तर आपल्याला निश्चयाकडे. ओमच घेतलं तुम्ही केवळ तर ओम अर्थ म्हणजे काय? संपूर्ण जगाचा अधिष्ठान असणारा परमात्मा आहे. त्याचंच ग्रहण होतं आणि त्याचंच विस्तार म्हणजे सगळी ज्ञानेश्वरी आहे. त्या कोणतंही पद अक्षर ओवी अध्याय सगळं जे आहे ते केवळ ह्या आत्मचिंतनाने भरलेले. आत्मानम अधिकृत्य इथे अध्यात्म. आत्मसंबंधाने दुसरा कोणताही विषय नाही. 700 श्लोक अध्याय 18चे लेख देव बोलिले एक दुजे नाही. परमात्म्याचं सगळं एकच बोललेले. स्वामी महाराजांमध्ये एक म्हणजे काय? केवळ अद्वैत सिद्धांत सांगितलेले. एक कशाला म्हणतात? निरपेक्ष असा जो एक आहे केवळ आहे त्याचंच नाव एक आहे. म्हणून आपुलेनी पदे वर्णे ते जरा म्हणून आपुलेनी पदे वर्णे अर्थाचे जीवे प्राणी मी वाचुनी होणे आन काही. गीता ही पतिव्रता माऊली आहे आणि ती पतिव्रता माऊली परमात्मा स्वरूपाला कशी विषय करते या बाबतीमध्ये भगवान श्री ज्ञानोबाराय सांगतात की मनोनी पदे वर्णे त्या शब्दांचा समूहाने तयार झालेलं पदामध्ये येणारा प्रत्येक वर्ण किंवा त्या पदाच्या वर्णामधून निष्पन्न होणारी जी अर्थ त्या सगळ्या अर्थाच्या जीव प्राणाने परमात्मा स्वरूपा वाचून अन्य कशालाही विषयने करणारी ही गीता माऊली आहे. मी वाचून होणे आन काही. त्याच्यामध्ये परमात्मा स्वरूपाला मला प्राप्त व्हायचं याच्या वाचून दुसरं त्यांना काही दुसरा उद्दिष्टच नाही अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून सांगतात की या ठिकाणी ह्या पुरुषाला सर्वेषु भूतेषु समः. सर्व भूतांमध्ये हा समान आहे. म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्यामध्ये सम म्हणजे एक अर्थ आपण केला समः सर्वेषु भूतेषु समः. सम शब्दाचा अर्थ भगवंतांनी त्याची परिभाषा केलेली आहे गीतेमध्ये. निर्दोषम ही समम ब्रह्म हे निर्दोष आहे ना त्याचंच नाव सम आहे. म्हणजे सम शब्द गीतेमध्ये निर्दोषम ही समम. जसं कर्माची व्याख्या करतो आपण योगा हा कर्मसु कौशलम. योग हा कर्माची नाही योगाची व्याख्या. योग शब्दाचा अर्थ भगवंतानीच काय केला? कर्मातलं कौशल्य म्हणजे योग. किंवा दुसरा एक आलं तर काय सांगितलं? समत्वम योग उच्यते. समत्व हा असा त्याचा अर्थ केला. तिसरा एक काय केला? तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम.
दुःखाच्या संयोगाच्या वियोगाला योग असं म्हणतात. ही परिभाषा केलेली आहे. इथे निर्दोषम ही समम ब्रह्म. चांगलं पहा, याच्यामध्ये असं स्पष्ट परमात्म्याने लिहिलं की नाही. मग समा सर्वेषु भूतेषु समम सर्वेषु भूते समाह सर्वेषु भूतेषु सर्वेषु भूतेषु समानम ब्रह्म. ब्रह्म सर्व प्राणीमात्रामध्ये आहे. पण माऊलीने हा अर्थ भाष्यकारांनी त्याच्यावर केवळ भाष्यच केलं असं नाही, तर त्याच्यावर वार्तिक पण केलं आहे. आणि ज्ञानोबरायांनी सुद्धा याच्यावर हे काय आहे, वार्तिकच केलेलं आहे. हे या ठिकाणी जसं तुम्ही म्हणता काय काय प्रसन्नात्मा. प्रसन्नात्मा या शब्दाचं तुम्ही केलं प्रसन्न अंतःकरणार्थ केला. तसा या ठिकाणी समास शब्दाचा अर्थ केवळ भाष्यकार किंवा ज्ञानोबराय या ठिकाणी टीकाकार किंवा भाष्यकार राहिले नाही, वार्तिकार राहिले. वार्तिकार झाले आणि अनुभवाला आणि युक्तीला आणि भगवंताचं मनोगत व्यक्त करणारा हा अर्थ सांगितला. कोणता? सर्वशु भूतेषु समा, म्हणजे त्याचं अंतःकरण सर्व प्राणीमात्राविषयी समान असतं. म्हणजे त्यांच्या सुख किंवा दुःख, ती सुख किंवा त्यांच्या सुखाने तो सुखी होतो आणि दुःखाने दुःखी होतो. एवढंच नाही तर परवा आपण पाहिलं की काले थोडंसं जनकृपा नैष्ठुर्य मुत्सृज्यता. तो काय श्लोक आहे, मी परत विसरलो, रात्री मी पाहिला होता, सोपा आहे श्लोकाचं. तर त्याच्यामध्ये संघा सत्सुविधेयताम अपचिती काम्ये मतिस्त्यज्यताम पापौघा परिधुयताम बहुसुखे दोषोनुसंधीयताम. नाही तो नाही, सोपं येतं. औदासीन्यमभिप्सताम जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यताम असं आहे. त्याच्या ठिकाणी उदासपणा असावा. अभिप्सताम उदासपणाची न कंचित पक्षम संश्रय येते. कोणत्याही पक्षाचा आश्रय घेऊ नये अशी वृत्ती असावी मुमुक्षूची. आणि लोकांवर फार कृपाही करू नये की जेणेकरून आपल्या चिंतनात विघ्न होईल अशा प्रकाराने. आणि त्यांच्याविषयी किरकोळ गोष्ट जरी कोणी दुःखात असेल तर निष्ठुरताही ठेवू नये, असं मध्यम मार्ग सांगितला. पण हा मार्ग कोणासाठी सांगितला आहे? मुमुक्षु दशेमध्ये सांगितला आहे. हा जो पुरुष आहे, हा परिपूर्ण झालेला जो ब्रह्मभूत हा जो पुरुष आहे तो लोकांच्या दुःखाने. याचं उदाहरण कोण आहे? याचं उदाहरण ज्ञानोबरायचं आहे. अमृतात अनुभवातही तेच, गाथेमध्येही तेच, चांगदेव 65तही तेच, दुसरं काही नाही. जगाच्या दुःखाने दुःखी, दुसरं कोणतंच नाही. समर्थांना विचारलं, समर्थ घरात एकटे आपले कौपिन घालून भिंतीकडं तोंड करायचे आणि घोंगडी पांघरून बसायचे. आईनं विचारलं, तुम्ही अरे बाळ तू हे असं का करतो, उलटं तू नेमकं करतो काय? घोंगडी पांघरून बसतो अंधारामध्ये, तू नेमकं करतो काय? तर त्यांनी उत्तर दिलं, चिंता करीतो विश्वाची. हे इथं याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी समम सर्वेषु भूतेषु याचं त्यांनी सांगितलं की इतरांची त्याच्यासाठी प्रमाण भगवंताचंच मनोगतपणा प्रमाण दिलं. कोणतं? आत्मोपमे. आपण फार वेळा हा विषयाचं चिंतन आपण आता करतोय, पण हे इतकं महत्त्वाचं पण आहे. आत्मोपमेन सर्व, सगळं आयुष्यभर परमार्थ केला आणि ते लोकव्यवहाराची संगती कशी आहे हे जर आपल्याला कळलं नाही तर आपल्या जीवनात एक प्रकारची पोकळीच आहे असं आपलं मन आपल्याला सांगत राहतं. म्हणून त्यासाठी प्रमाण दिलं. आत्मोपमेन सर्वत्र समम पश्यतियो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मता. योगीची व्याख्या केली, परंतु परमयोगी कोण आहे? तर भगवंताच्या दृष्टीनं परमयोगी तो आहे की ज्या गोष्टीला आत्मा हीच, म्हणजे आपलं स्वतःचं जीवनचर्या हीच उपमा आहे त्याला. आत्मोपमेनं सर्वत्र आणि सर्वांच्या बाबतीत म्हणजे तो केवळ मानव मात्राविषयीच हा दृष्टिकोन आहे असं नाही, सर्व प्राणीमात्राविषयी हा दृष्टिकोन आहे. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. या ठिकाणी चराचरामध्ये केवळ मीच मी आहे अशी ज्याची अनुभूती आहे, ही अनुभूती अंतःकरण उपाधीला धरून आहे का उपाधी रहित आहे? अंतःकरण उपाधीला धरून आहे. मग ती उपाधी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला शास्त्राने तो अमुक कर असा विधी नसला सांगितला तरीसुद्धा शास्त्र कधी कधी मुमुक्षुशी, कधी सिद्ध पुरुषाशी सुद्धा, कधी तिथं जे बोलतं मुमुक्षूसाठी खोचक बोलतं आणि इथं जे ते विनंतीच्या स्वरात बोलतं. हा एवढाच फरक आहे.
आहे की नाही. इथं विनंतीच्या स्वरात बोलतं, तिथं काय म्हणून म्हटले त्याला, तो म्हणतो मला जीवनमुक्तीचं सुख नसलं तर नसलं, विधेय कैवल्य कुठे गेलं, तर त्याला काय सांगतात, वेडवरा आदी तुल्यत्व माकांक्षी तत्वविद भवान असं सांगतात. काय सर्वधी दोष संत्यागात लोके पूज्यस्व देव. आणि इकडं काय सांगतात, ज्ञानोबाराय म्हणतात, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न सविते तयाही कर्तव्य उरले. देखा प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक व्हावे लोकाप्रती. स्वामी महाराजांचं परत एक कोणी वाक्य संदीप महाराजांनी कोणी दाखवलं, भागवत महाराजांनी. स्वामी महाराजांनी पंचदशीमध्ये असं सांगितलं की जो ज्ञानी पुरुष आहे त्यांनी जेणेकरून लोकांचा बुद्धी होईल असं बोलूही नाही आणि असं वागूही नाही, असं त्यांनी सांगितलं. दोन्ही नाही ही त्याला काही विनंती आहे की लोके पूज्यस्व देववत हे खरं आहे, तर हे तुझं जीवन असावं. आणि त्याच्यासाठी संतांनी स्वतःची जीवनं तशा प्रकारची ठेवलेली आहे. म्हणून ते सांगतात, काय चाललं होतं आपलं, समाह सर्वेषु भूतेषु, याच्यामध्ये वार्तिक केले. वार्तिक कशाला म्हणतात, भगवंतानी इथं आपण जर पाहिलं तर भगवंतानी केवळ ब्रह्म निर्दोष ब्रह्म जे आहे त्याला सम असं म्हटलेलं आहे की नाही. पण भगवान तुमचं हे तात्पर्य आहे की नाही, ते तात्पर्य जर तुम्ही विसरले असाल तर 6व्या अध्यायात बोललेत की नाही, आत्मोपमेन सर्वत्र. मग वार्तिक कशाला म्हणतात, काय उक्ता अनुक्त दुरुक्तानां संग्रह यत्र क्रियते तद्ग्रंथम वार्तिकम आहो वार्तिकज्ञाः मनीषिणः. वार्तिक त्याला म्हणतात की सूत्राचा विषय एवढाच आहे, आपलं भाष्याचा विषय एवढाच आहे की सूत्रार्थो वर्ण्यते यत्र, ते फक्त सूत्राचा अर्थ सांगितला जातो. आणि तो कसा सांगितला जातो, पदही सूत्रानुसारी भी, त्या सूत्राच्या मध्ये जी पदं योजलेली आहे त्यानुसार त्या सूत्राचा अर्थ सांगितला जातो. आणि आपण त्या सूत्राचा अर्थ सांगताना जी पदं सांगितली ती पदं जर एखाद्याला लक्षात आली नसेल तर त्या पदा काय सूत्रही पदानुसार स्वपदानीच वर्ण्यन्ते. सूत्रम आपलं भाष्यम भाष्य विदो विदुः, त्या ठिकाणी त्या सूत्राच्या आपण जी स्वतः पदांची योजना केली तर त्या पदांचाही अर्थ कधीकधी समजावून सांगितला जातो, त्याला म्हणतात भाष्य. तर या ठिकाणी हे वार्तिक झाले. ज्ञानोबाराय आणि भाष्यकारांनी हे वार्तिक म्हणून लिहिलं असं सांगितलं, असं समजायला काही हरकत नाही. आता सांगतात समाह सर्वेषु भूतेषु. आणि पुन्हा हा श्लोक आहे ना, जे काही श्लोक आहेत की काही श्लोकांचं आपण आयुष्यभर जरी चिंतन केलं तरी नेमका अर्थ निश्चित स्वरूपाचा माणसाला लक्षात येत नाही. तर त्या कोट श्लोकापैकी हा सुद्धा एक कोट श्लोक आहे. किंवा जर कोणाला हा नाही मान्य झाला तर पुढचा भक्त्या मामाभिजानाति यावान्यश्चास्मी तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. अशा प्रकारचे हे जे श्लोक येतात हे कुट श्लोक आहे. याच्यामध्ये कुट श्लोकात आपल्याला माहीत आहे, व्यासांनी जेव्हा गीता महाभारताच्याच अंतर्गत आहे, व्यासांनी जेव्हा श्लोक आपलं सांगायला सुरुवात केली तेव्हा लेखक पाहिजे. मग लेखक कोण आले, गणपती बाप्पा. पण गणपती बाप्पांनी काय सांगितलं, मी तुम्ही सांगितलेलं लिहीन, परंतु जर तुम्ही थांबले तर मग मी लिहिणार नाही. तुम्ही थांबता कामा नये. जर सुरू केलं ग्रंथ का तुम्ही एकापेक्षा एक, नाही तर थोडं थांबा नंतर सांगतो असं नाही. एकदा सुरू झालं का ओघ असाच राहिला पाहिजे. तर माझा वेग आहे, मी ते लिहू शकतो, पण तुम्ही असं माझा आयुष्यातला मूल्यवान वेळ घेऊ नका, थांबवू नका. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, पण माझी एक अट आहे की मी जे सांगितलेलं ते समजल्याशिवाय पुढं जायचं नाही. मी जे सांगेल तो अर्थ तुला कळला तर मग मी सांगत राहील, पण जर तुला कळला नाही तर मग मी थांबेल. तेवढा ते आपल्या आशयाची जुळणी करून सांगायचे. कारण गणपती कधी कधी डोकं खाजवत बसायचा ऐके नाही. कर्मण्य कर्मया पश्येदा कर्मणीच कर्मया सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्ता कृष्ण कर्मकृत. कर्मामध्ये आकर्मण, आकर्मामध्ये कर्म म्हणजे काय म्हणायचं आहे देवाला. बघा, गणपती डोकं खाजवायला लागले की त्याच्या पुढची तयारी भगवान
श्लोक आहेत. ह्या श्लोकामध्ये आपल्याला निश्चित अर्थ करायला भरपूर पुन्हा पुन्हा आता केला तर एक, उद्या केला तर एक, आणि आपण त्याला म्हणणार तैसे नित्य नूतन देखील घेतात असा त्याचा भाव नाही. नित्य नूतन म्हणजे निश्चय झालेल्या अर्थातच पुन्हा पुन्हा चिंतन केलं तर जो आनंद होईल, तो आनंद ह्या वेगवेगळ्या प्रकाराने त्याचं चिंतन केलं तर ती एक मनोरंजन होईल. ते साहित्याचा विषय आहे, इथं तत्त्वज्ञानाचा हा विषय नाही. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. परतत्वाचा स्पर्श झाल्यावर मग वृत्ती जेव्हा पुन्हा पुन्हा त्या आकाराची होते तेव्हा नित्यनूतन आनंद, वृद्धिंगत होणारा आनंद तो त्या अंतःकरणामध्ये अभिव्यक्त होत असतो, आहे की नाही. तर म्हणून या ठिकाणी हा 3 गोष्टी झाल्यानंतर आता 4थी गोष्टी सांगतात की मदभक्तिम लभते पराम, आणि माझी मद पराम भक्तिम लभते, माझी पराभक्ती त्याला प्राप्त होते. आता हा ज्ञानवान पुरुषाला कर्तव्य झालं का त्याचं कर्तव्य संपलं? त्याचं कर्तव्य तर संपलेलं आहे. आणि अशा पुरुषाला ही माझी पराभक्ती प्राप्त होते, याचा अर्थ ज्ञानोत्तर अशी काहीतरी प्राप्त करण्याची गोष्ट राहिलेली. स्वामी महाराज म्हणायचे ज्ञानोत्तर असा शब्द आहे ना, हा शब्द तुम्ही त्याचं फार मोठं मनात घेऊ नका. ज्ञानाला पाटही नाही आणि पोटही नाही. ज्ञान त्यालाच म्हणतात की ज्याला आश्रय नाही आणि विषय नाही, आहे की नाही. त्याला मागं कोणी आश्रय आहे का, पुढं कोणी विषय आहे का? मग आश्रय विषय रहित असणारं ज्ञान त्याचं नाव काय आहे? ब्रह्म. आणि आश्रय विषय रहित असणाऱ्या ब्रह्माचं नाव काय आहे? अजून पुढं दुसरं नाव द्यायचं झालं तर विषय रहित असं जे ज्ञान आहे. बरं, त्या मीला काय नाव द्यायचं? त्याला नाव हे अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं ब्रह्म, त्या ब्रह्माचंच नाव आहे मोक्ष. देवा आलं की लक्षात? तुम्ही मी शब्दाचा प्रयोग करत असाल तर नित्यमुक्त असं म्हणा. मी म्हणण्याऐवजी कोण मी काय आहे? नित्यमुक्त असा मी असं त्याला म्हणा. म्हणजे मुक्ती कशी आहे? माऊलीने सांगून ठेवले की अशी मुक्ती आहे, ऐशी मुक्ती असे सहज, त्या सहज अवस्थेला उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा मूर्तीपूजाचं, तीर्थयात्रा धमाधमा असं सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे ही जी स्थिती आहे हिच्यामध्ये काही जाणणं आहे का करणं आहे? कोणतीच काहीच नाही. तर त्या ठिकाणी मग आता ही भक्ती प्राप्त होते म्हणजे कोणती? द्वैतात्मक भक्ती प्राप्त होते का त्याला? असं तुम्हाला म्हणा, किंवा तुम्ही त्याला म्हणाल की ती जी भक्ती ती सगुणाची भक्ती की निर्गुणाची भक्ती? तरी हे सगुणही नाही निर्गुणही नाही. ही सगुण निर्गुणाच्या, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण असं जे सनातन असणारं जे ब्रह्म विठ्ठल परमात्मा तद्रूपतेला प्राप्त होणं, अर्थात हे कोणाचं फल आहे? ज्ञान. हे कोणाचं फल आहे? ज्ञानाचं फल आहे की नाही. मग ही भक्ती म्हणजे काय? अशा प्रकारचं संशय विपर्ययरहित दृढ यथार्थ अपरोक्ष ज्ञान होणं, ह्या ज्ञानाचं नाव भक्ती आहे. ही ज्ञानाची पराकाष्ठा आहे म्हणून त्याला भक्ती असं म्हटलं. आणि भक्तीची जेव्हा पराकाष्ठा येईल तेव्हा आम्ही त्याला काय म्हणू? ज्ञान असं म्हणू. म्हणून आता कालच यांनी आणलंय महाराजांनी भगवत भक्ती रसायन मधुसूदन सरस्वतींचं, आपल्या गणूने मधुसूदन सरस्वतींचं भक्ती रसायन आणलं. ज्ञानस्य या पराकाष्ठा सा भक्ती इति निगद्यते. ज्ञानाची जी पराकाष्ठा आहे त्याला काय म्हणतात? भक्ती असं म्हणतात. आणि भक्तीची जी पराकाष्ठा आहे ती ज्ञान असं म्हणतात. पण ह्या ज्ञान आणि भक्ती शब्दांची शक्ती जर आपल्याला भगवंताच्या कृपेने कळली तर आपण म्हणणार, नाहीतर आपण म्हणतात ज्ञान आणि भक्ती काही फरक नाही, आहे का नाही. पण आतमध्ये काही त्याचं अर्थाची वृत्ती झाली का? खरोखर ही जर शंका टळली तर हा विषय राहील का ज्ञानोत्तर? म्हणून या ठिकाणी हा विषय जे ना भाष्यकारांनी काय सांगितलं? महाराज ठीक चालले ना? मदभक्तीम पराम लभते, पराम मदभक्तीम लभते. अत्यंत सर्वात श्रेष्ठ असणारी माझी भक्ती होते. ही भक्ती म्हणजे काय? ज्ञानस्वरूपता प्राप्त होणं, ज्ञान लक्षणात्मिका भक्ती असा याचा अर्थ. तैसा सहा वा तैसा सहज हा माझा, जरा सांग ना. तैसा सहज हा माझा प्रकाश कपिध्वजा, प्रकाश जो कपिध्वजा तो भक्ती या ओझा. बोला ना, सांगा ना थोडं. ज्ञानी येते स्वसमिती शैव म्हणती शक्ती, आम्ही ते परमभक्ती आपली म्हणून. आपल्या संप्रदायाच्या आचार्यांनी हे सामंजस्य करून ठेवलं की नाही?
आपण फक्त म्हणतो हे सामंजस्य केलं म्हणून काय आपल्याला खरं या सामंजस्याविषयी दृढता झाली काय? आणि झाली तर आपल्यावर त्यांची कृपा झाली असं समजायला हरकत नाही. अजूनही आपल्याला वाटतं की ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे कोणती, सगुणाची का निर्गुणाची? कोणी म्हणतं निर्गुणाचं ज्ञान झाल्यानंतर तो काय करेल, निर्गुणाचे पुन्हा चिंतन करणं ही निर्गुण भक्ती आहे. किंवा माझ्या जीवीच्या आवडी पंढरपुराने येणगुटी ही काय आहे, सगुणाची भक्ती आहे असं वाटतं. परंतु खरं ज्ञानस्वरूपतेला प्राप्त झाल्यानंतर हा वादच राहत नाही. ही तिचं नाव काय आहे, भक्ती. ही जी सगळी खरं जर पाहिलं तर ही सगळी जी गोष्टी घडतील कधी, वेदवाचनावर अत्यंत विश्वास असेल तर. हे कोणी सांगितलं आहे, हे वेदाने सांगितलं, वेदाचा अनुभव घेणाऱ्या संतांनी सांगितलं. आणि त्याच्यात चर्चा काय करायची, तर आता ही सुद्धा त्या रूपाने चर्चाच चालू आहे, ऐका नाही. यालासुद्धा तिथं कुठंच कोणत्याही प्रकारचं स्थान राहता कामा नाही, अशी खरी वस्तुस्थिती आहे की नाही. आणि ती भाष्यकारांनी सांगितली, माऊली तेच सांगून राहिले, तैसे क्रियेचे नाम किरण असं आहे. क्रिया कर्म हे तिथं सहनसुद्धा होत नाही, अशी ही नष्कर्म्य दशा आहे. क्रियेचे नाम किरणच आहे. पण जर जीवनात त्याचं पाहिलं तरी अद्वैती भक्तीची आहे, असंच आहे ना, भक्तीची आहे. चकारात्मक येवकाराने सांगितले. खरं ज्ञान झालं की त्या ठिकाणी काय असते, भक्तीच असते, ऐके नाही. पण मग एकाच्या ठिकाणी निर्गुणाची भक्ती, एकाच्या ठिकाणी सगुण भक्ती. अहो सगुण निर्गुणचा तर विचार करतच नाही आम्ही त्याचा यो व्यवहारा सहा अध्यात्म का असं त्याच्या लौकिक किंवा अन्यथा व्यवहाराचा विचार करत नाही. तर त्याच्यात सगुण का निर्गुण, प्रेमलक्षणात्मक भक्ती की ज्ञानलक्षणात्मक भक्ती याचा विचार करायचं काय कारण? काहीच कारण नाही, जर निस्संदेह झालं असलं तर, आहे की नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात, मदभक्तीम लभते पराम, माझी ज्ञानलक्षणात्मिका भक्ती त्याला प्राप्त होते असं सांगतात. आणि याविषयी ज्ञानोबर आहे. आता आपण काल पाहिलं, जैशी भोजनाच्या व्यापारी इथपर्यंत झाले ना, हो 30वी. जैशी भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरत जाय अवधारी, मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय. उदाहरण दिले तुम्हाला. आता हे सगळं ऐकलं असं वाटतं की एकाच क्षणामध्ये आपल्याला हे सगळं व्हायला पाहिजे, झालं आता एक सगळं. पण ही स्थिती निश्चित येईल, परंतु ही सुद्धा अशी येत नसते. काय तो श्लोक भागवतामधला फार गोड श्लोक आहे. तुष्टी पुष्टी क्षुध पायोनु घासम भक्ती परेशान घ्या सांगा बघा तोच श्लोक सांगा. भक्ती परेशानुभव विरक्ती रण्यत्र चैषस्तिक एक काला प्रपद्यमाना शो प्रपद्यमाना यथास्नता शो तुष्टी पुष्टी क्षुध पायोनु घासम, असा सगळा तो श्लोक आहे. मनुष्य जसा जसा एक एक घास खातो तशी तशी त्याची भूक कमी होते की नाही, तशी तशी त्याची पुष्टी वाढते की नाही, आणि तशी तशी त्याची संतुष्टी वाढते की नाही. एक एक घास खातो तसे. तर त्याप्रमाणे हे चिंतन आपण जर नित्य नियमाने करत राहिलो तर मग तुष्टी पुष्टी आणि क्षुध शंकाचं भिद्यते हृदयग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे, ही स्थिती हळूहळू येते. ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तो दिवस निश्चित उजाडणार, पण कसा करावी तातडी परमार्थी नाही त्याला सांगत. आता काय सांगतात त्याला, तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळघडी आल्या. फक्त आता मग हे चिंतनच करीत राहायचं का तोपर्यंत? हो, करीतच राहायचं. पण मरेपर्यंत का? मरेपर्यंत नाही, साक्षात्कार होईपर्यंत जितके जन्म लागतील तितके. अहो पण एखाद्या कल्पात तरी होईल का नाही? जितके कल्प लागतील तितके. एवढी दृढ श्रद्धेने केले तर तुम्हाला हा क्षण कधी ना कधी आगा कोण्या तरी काळे मनशील माझी बाळे, कोणातरी शतातरी एका जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. अशा प्रकारचं सात्विक धैर्य त्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचे. सात्विक धैर्याने युक्त असणारा पुरुषच इकडे येऊ शकतो, दुसरा कोणी येऊ शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला स्थिती कशी येईल त्याचं उदाहरण देऊन सांगतात. आपल्या सर्वांच्या अनुभवाचं उदाहरण देतात. याच्याविषयी कोणालाही शंका येणार नाही. जैशी भोजनाच्या अवसरी, ज्याप्रमाणे जेवणाच्या वेळेला क्षुधा जिरत जाय, क्षुधा म्हणजे भूक आपली जिरत जाते, म्हणजे हळूहळू ती भूक कमी होत जाते, त्या भुकेचा क्षय होत जातो.
पहिल्यांदा जितका तो होता तो म्हणतो आता थोडं बरं वाटलं. आता आता मला ते शुगर कमी झाले ना, दोन्ही हाताने खावं वाटतं, एकदम एका हाताने नाही, दोन्ही हाताने. पण थोडं तर गोड किंवा थोडं गेलं मग नंतर इतकं काय वाटत नाही. तर ते भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरत जाय अवधारी. आणि मग शेवटी ज्यावेळेला मनुष्य पूर्ण होतो तेव्हा तृप्तीच्या अवसरी नाहीच होय. हा तृप्ती ज्यावेळेला त्याला खरी तृप्त दशा प्राप्त होते, म्हणजे निरंकुशा तृप्ती प्राप्त होते, की त्याला कोणताही विषय लागत नाही, घटना लागत नाही, पदार्थ लागत नाही, व्यक्ती लागत नाही, आणि देशकाळाचं कोणतं बंधन लागत नाही, आणि आनंद मात्र आहेच त्याच्यामध्ये. स्वामी महाराज सांगायचे, एक मनुष्याने एकदम दरवाजा लोटला आणि आपला आषाढ महिन्याचा सगळीकडे पाऊस चालू होता, खिडकीत तो मनुष्य बसलेला होता आणि निसर्गाची आवड होती, तो सारखा ते पाहत होता. आणि त्याच्यामुळे तो इतका डुलत होता की त्यात तो काही अध्यात्मचिंतन करीत नव्हता, पण त्या निसर्गाच्यामध्ये तो निसर्ग हे सुद्धा परमात्म्याचं रूप आहे, आणि त्याच्या त्या दिव्यत्वाची जेथ प्रतीती तेथ कर माझे जुळते, त्याच्यामध्ये तो एकदम आनंदी होता. आणि त्याला जाऊन त्या मित्रांनी, अरे आज असं काय आनंदाची घटना घडली, तू कसा इतका आनंदात आहेस, असं त्याला विचारलं. त्याने उत्तर काय दिलं, काय नाही, उगीचच आपला, असं काही नाही किंवा आनंदाला कारण नाही, कोणतंच कारण नाही. व्यवहारामध्ये जर एखाद्या गोष्टीचं मनुष्य एकाग्र झालं आणि त्याच्यात दिव्यत्व जाणवलं तर त्या मनुष्याला त्या आनंदाचं कारण सांगता येत नाही. तो काय म्हणतो, मला काही तसं काही नाही, पण आनंद तर आहे ना. तर हा आनंद कोणता आहे, हा अधिष्ठानाचं आत्मत्वाने यथार्थ झालेला आनंद आहे. हा आनंद तर पूर्णपणे निर्विषय आहे, हा तर आश्रय विषय विहीन अशा प्रकारचा आनंद आहे. तर ह्या आनंदामध्ये मनुष्याला काय म्हणजे त्याला कोणती बाह्य पदार्थाची इच्छा राहील, कोणतं शोकाचं कारण राहील, आणि कोणत्या आनंदाच्या प्राप्तीसाठी कोणत्या साधनाची अपेक्षा वाढेल, कोणते नाही. ही निरंकुशा तृप्ती आहे. आणि हे जे भोजन आहे कोणतं आहे, निरंकुशा तृप्ती प्राप्त करून देणारं भोजन आहे. आणि साध्या व्यवहारातल्या भोजनात आपल्याला माहिती आहे, क्षुधा जिरत जाय अवधारी. आणि तृप्तीच्या अवसरी ज्या वेळेला त्याला नित्य तृप्ती प्राप्त होते, त्यांनी सांगितले का काहीतरी माझ्या तृप्तीला उपमा नास्ती उपमा लोके आहे ना, याच्यामध्ये पंचदशीमध्ये तृप्तिदीपामध्ये शेवटी माझी जी तृप्ती झाली याला कोणतीच उपमा देता यायचं नाही. ही उपमासुद्धा काय आहे, कमीच आहे या ठिकाणी. तर ते सांगतात तृप्तीच्या अवसरी नाहीची होय. ज्यावेळेला खरी निरंकुशा तृप्ती प्राप्त होते त्यावेळेला त्या निरंकुशा तृप्तीला सुरुवातीला जसा भात शिजला पूर्ण झाला, पण तो मुलाने वाढलं तर आई मला भूक लागली, आई म्हणते थोडं थांब, मग तो आता भात झाला आहे ना, भात शिजला आहे पण मुरला नाही म्हणते. ते जे बुडबुडे येतात ते थांबत नाही. तसंपर्यंत पहिल्यांदा ज्याला आनंद आहे कोणता, धन्योहम धन्योहम, मी धन्य आहे, मी धन्य आहे, न मे कर्तव्य विद्यते क्वचित, मला आता काहीच कर्तव्य राहिलं नाही, अहो शास्त्रम अहो शास्त्रम असं म्हणतो, तोपर्यंत अजून ते मुरलं नाही. त्याचंसुद्धा कौतुक नाही, धन्यतेचं कौतुक नाही. कारण मी काय उलट वाटलं तर काय मी वेडेपणाने आत्तापर्यंत नसत्या मिथ्या पदार्थांचा तादात्म्याध्यासात आत्तापर्यंत किती जन्म घालवले. बंधकालेपी बंधा भावा अशी स्थिती असताना मी नसत्या छंदे जगविनोदे विवळतसे हा त्या 4,500 अभंगाची आयुष्यभर पारायण करण्यापेक्षा तेवढं ऐका नाही, तेव्हा मी काय होतो, मुक्तच होतो, अशी खरी स्थिती आहे की नाही. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ही तृप्ती कोणती, ही पहिली तृप्ती जी आहे ही वृत्ती ज्ञानाला घेऊन आहे, वृत्त्यात्मक सुखाला घेऊन आहे, अद्वैताला घेऊन आहे. या ठिकाणी सत माऊलींनी त्याचं स्वरूप सांगताना काय तुम्ही तेवढी सांगत असताना असताची या व्यावृत्ती सत म्हणवा आले श्रुती का जडाची या समाप्ती चिद्रूप आहे शे दुःखाचे सर्वनाशे उरले ते सुखाशे हे निगदिले निश्वासे प्रभूचे नि. भगवंतानी तुम्हाला सत्पदाचं वाच्य म्हणून ते सांगितलं का चितपदाचं वाच्य सांगितलं काच जड दुःख आणि द्वैताच्या व्यावृत्त्यात त्याची प्रयोग केलेला आहे. अशी खरी स्थिती आहे. मग तिथं कशाचं कौतुक आहे, कशाचंच कौतुक नाही. म्हणून
हां तुकोबा माऊली सांगतात. हां जरा बोला ना, सांगा ना जरा. किंबहुना श्रीनिवृत्ती ठेविलो असे जये स्थिती, काय देऊ हाती वाचेचे. किंबहुना श्री निवृत्ती किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जे स्थिती, ते काय हाती देऊ वाचेची. परा पश्यंती मध्यमा वैखरी ह्या 4 वाण्या आहेत. परंतु श्रीगुरूंनी आपण म्हटल्याप्रमाणे आश्रय विषय विरहित असणारी जी स्थिती आहे, मागे ज्ञाता नाही, पुढे विषय नाही आणि जाणण्याचं साधनही नाहीत, पण ते शून्यही नाहीत, ते द्वैतही नाही, ते नाही म्हणता येत नाही आणि आहे म्हणण्याकरताही साधन नाही. जे आहे नाहीच्या पलीकडचं असं जे आहे ते आहे सांगण्यासाठी पुन्हा काही वाचेकडे माझी स्थिती देऊ का, अशा स्थितीमध्ये श्री गुरु निवृत्तीनाथांनी मला ठेवलं आहे. आणखी काय सांगू. किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जे स्थिती, ते काय हाती देऊ वाचेची. म्हणजे न बोलण्याचं काय घेशील असं सांगितलं त्यांनी. कुंडली गौरगा विठ्ठल श्री ज्ञानदेव कोण म्हणतात महाराज गाळीच. तुम्ही आधी म्हणा, ते आधी म्हणतील, ते आधी म्हणतील. व्युत्क्रम नाही होणार. देवते बळे धरला सायासे, देवते बळे धरला सायासे, देवते बळे धरला सायासे, करुणिया नाश उपाधीचा, करुणिया नाश उपाधीचा, पूर्वपक्षे धातू धिक्कारिले जन, पूर्वपक्षे धातू धिक्कारिले जन, पूर्वपक्षे धातू धिक्कारिले जन, पूर्वपक्षे धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले, स्वये जनार्दन तेचे झाले, पूर्वपक्षे धातो धिक्कारिले जन, पूर्वपक्षे धातो धिक्कारिले जन, तुका म्हणे यासी न चले तातडे, 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 अनुभवे गोडी येईल कळो, अनुभवे
येईल कळो, अनुभवे गोडी येईल कळो. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. अनुभवे गोडी पक्षी धातु धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातु धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातु धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातु धिक्कारिले जन. स्वये जनार्दन तेची झाली, स्वये जनार्दन तेची झाले, स्वये जनार्दन तेची झाली. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. धिक्कारिले जन.
सांडी तू अवगुणू रे भ्रमरा ऋणू जुणू रे भ्रमरा ऋणू जुणू रे भ्रमरा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम